स्पेशल असेल ना. मग ते मावा कसं ठेवलं? मला पण कसं आहे ना, हे बघ हे खायचं आहे का? हात कसं आहे? Happy Mother's Day to you. Happy Mother's Day to you. Happy वाढदिवसाच्या Mother's Day to you. आईला भरव. कळून नको. आता दादा, तू मानस आईविषयी काय बोलाल? आईविषयी काय बोलणार? आईविषयी काहीच बोलायला आपल्याकडे शब्दांमध्ये नाही ना सांगू शकत. आईविषयी सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना जाणीव असते आणि सगळे मानतात पण कोण दाखवत नाही. आईचं प्रेम कसं असतं, आईचं माया कशी असते ती सगळ्यांनाच माहिती असते. आणि बोलतात ना की प्रत्येक ठिकाणी देव नसतो, तर त्यासाठी देवाने आई ही निर्माण केली. सो म्हणून आई असणं हे खूप भाग्यवान, म्हणजे भाग्याची गोष्ट आहे की आपल्या आयुष्यात, आपल्या वाटचालीमध्ये आई असणं हे खूप गरजेचं असतं. आई असली की आपण जरी घरी आलो किंवा कोणी कुठून बाहेरून आलो किंवा काही लागलं तर आपण बोलतो ना, पहिला आई ग बोलतो. नंतर आपल्याला कुठून आलो की पहिले आपण आईला शोधतो. घरात सगळेजण असतात पण आई दिसली नाही की आईला आपण शोधतो. सो येस, खूप मस्त वाटतं आणि खूप भाग्यवान आहे जे मला एवढे छान असं आई आणि पप्पा भेटलेले. सो खूप मस्त वाटतं. येस. आता तू मानस. काय जे काय पाहिजे ते आईच देते मला सर्व. काय नाही बोलत कशाला. म्हणजे जे खायला पाहिजे ते सर्व आई देते. कधी काय आलो नाही तर जे माझ्या मनात असतं ते पण सर्व देते. असं पण नाही की मी बोललो आणि मग दिलं. पण जे पाहिजे ते देते. इथे जायचं आहे तर चला जाऊ, मी बोलणं म्हणून जाते. असं पण नाही की तुम्ही सर्व दोघं जण बोलला जायचं आहे, पण नाही. जेव्हा मी बोलतो तेव्हा ती होच बोलते कधी. बस. आता तू बोल त्यांच्याविषयी, दोघांविषयी काय बोलायचं? बोल. दोघांविषयी बोल, नुपूर विषयी बोल. 3 जण आहेत ते. मंदार आहे, आरती आहे, सगळी पोरच आहेत तुझी. मला सगळी माझी पोरं आहेत ती खूप माझं मनापासून सगळं काय कुठली गोष्ट मला पाहिजे असेल ना ती न सांगताना किंवा काय मला पाहिजे. नुपूर बोलले आई तुला हे आवडते, मानस बोलते आईला हे आवडतो, किंवा निखिल बोलते, किंवा मंदार, आरती ही, किंवा तुम्ही, असा सगळ्या गोष्टी मला ज्या न सांगताना कुठल्या आवडीची गोष्ट जी तुम्हाला कळते काय मला काय आवडते सगळ्या फॅमिलीला आपल्या, तर ती बरोबर सगळी गोष्ट माझ्या मनासारखी. कुठे गेलो तरी माझी खूप काळजी घेतात. वहिनीला हे कर, आरती बोलणार वहिनीला हे पाहिजे. कुठे बाहेर गेलो, बाहेर आरती मंदार बाहेर कुठे गेली तर काय बोलणार, आधी आपल्याला फोन करा, वहिनी तुला काय हवं हे तुझं घेतले. त्या आपली खरेदी पहिली त्यांची खरेदी करायच्या आधी सर्व आपल्या तिघांची खरेदी करतात. आणि ज्या वेळेला आपण कुठे जातो बाहेर त्यावेळेला सगळं आपण पहिले त्यांना फोन करून विचारणार, आरती तुला हे हवं काय, मानस तुला हे हवं काय, नुपूर तुला हे हवं काय, सगळं हवं नको एकामेकाला विचारून आपण सगळं करतो त्यांच्यासाठी. आता मला काय बोलताना असं येत नाही, म्हणजे काय बोलावं हे सुचत नाही. समर्थांनी हे आपलं एकत्र कुटुंब असंच आयुष्यभर ठेवावं बस. आता ही सगळी माझी फॅमिली जी आहे ती मला समर्थ कृपेने सगळे उत्तम आहेत. तशीच अशी आयुष्यभर अशीच उत्तम साथ देत राहा आणि समर्थ कृपेने खूप आशीर्वाद त्याही देवा आम्हाला आणि सगळ्यांना, आम्हाला सगळ्या घरातल्या लोकांना चांगलं वागण्याची बुद्धी द्या, ही देवाकडे मी प्रार्थना करते. स्टार्ट.
स्टार्ट स्टार्ट पुढे पुढे चला चला आम्ही बिनपत्रिकाचे आलो होतो बिनपत्रिकाचे आलो आम्हाला पत्रिकाच नाही भेटली तर म्हणजे आलो आपण ॲनिव्हर्सरीच्या पार्टीला आणि विनायक दादाचीच ॲनिव्हर्सरी आहे यायला झालं हे सांग एक अफगाणी कबाब एक हा त्यांचं बघा बघा काय घेतात ते टेस्ट करा एक कबाब कुठे अफगाण कबाब काय लंफन नाही अफगाणी अफगाणी सांग आणि व्हाईट मध्ये हो अफगाणी कबाब हो तेच. अफगाणी कबाब एक आणि ह्याच्यामध्ये काय सांगायचं क्रिस्पी सांगू क्रिस्पी सांगा आणि एक क्रिस्पी हो हो हां ओके दोनच नंतर तर म्हणजे बघताय स्टार्टर्स मागवले क्रिस्पी आहे इथं अफगाणी कबाब आहे आणि बाकीचं काय पाहिजे लास घे मग तू काय मागवलंस काय नाही मागवलं तुझा संबंधच नाही खाण्याशी संबंधच नाही त्याला तिने मागवलं ती काय सूप पिते ही क्लिप फक्त पाठवून दे तुझा डाएट संपला आता दर महिन्याला बोलते 8% डाएट 8% तिने प्रण घेतलाय रे डाएट न करता बघताय सगळीजण तिथे बसलेले आहेत तर म्हणजे बघताय थाळी मागवली आहे. मटन थाळी मागवली इथं तिकडे फिश पण मटन बिटन झालं सगळं बघूया 1/2 करतोय थाळी आम्ही सगळेजण कारण काय स्टार्टर आम्हाला जास्ती झालेलं आहे म्हणून लॉलीपॉप बघताय तिथं उरलेलं आहे तुला भाकरी लागेल ना भाकरी लागेल ना का नाही नको तर म्हणजे आईस्क्रीम खायला आलो आईस्क्रीम किंवा केक किंवा आईस्क्रीम केक काहीतरी एक कटिंग करू एक गाडी उतरते आमची स्लो आहे म्हणून आम्हाला थांबायला लाईट आली लाईट आली का गेली आली 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 बघता इथं आईस्क्रीम केक माहिती आहे ना बाप्पा काय काय तू आता क्रिकेट खेळतोस इथं हो काय बॉटम तो बॉल त्याच्यातच खालती नपूर खाते तो का बॉल चला 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 बोला आता काय घ्या आता घ्या चला चला बोल परत मग केक घेतला आणि बोलशील तू हा काय घेतला म्हणून चॉकलेट नको नाही तर आम्ही हे बोलतो तोच 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 एवढा वेळ थांबवलं कशाला आम्हाला चला घ्या घ्या तो घे नको कुठले तो आवरेल तरी आटपल पटकन घ्या चला ते सुरी कुठे आहे दाखवलेली सूर्य इकडे असेल थँक्यू हे बघ हे पण मस्त आहे ते छोटे आहेत
मँगो लिची इथे राहा ना. माझं नाव लिहिशील त्याच्यात प्रवीण काका. कुठे कुठे करताय हे घ्या घ्या हे घ्या 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 हां बाजू बाजूला लगेच जोड सोडताय. हा हे काय दोन जातच बरोबर जातात. घ्या 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 किती माणसं बघा घ्या चल कोणी नाही ना तयार ती बसली घटनी नाही बोलतो उतरत. हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू हॅपी अॅनिव्हर्सरी होईल 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 थोडं ट्राय करा होईल झाला कोयता आणायला पाहिजे. बरोबर हिला बरोबर अरे जाऊ दे. ते जास्त हे करा म्हणून मी बाहेर काढलेला तुम्ही आठवो वाटतो. निघतच नाही. निघल 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 शूटिंग करून हो मग बरोबर आहे. असं भरावं लागेल तो. बरोबर घ्या घ्या बरोबर बस फोटो का कोण करतो फोटो. के आमचा फोटो नाही हे बरं बरं अख्खा खायचं एका घासात वा 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 काय अँगल आहे वा 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 बकरी कशी असतं कसं रवंत दादा असले बॉल माहिती ना हो जाम तो गडबड आहे रे. मंडळी हा होता छोटासा व्लॉग असा आणि जास्ती काही शूट नाही आहे सगळं असं रॅन्डम शूट झालेलं आहे. आपलं मदर्स डेचं होतं नंतर घरी आपल्या AC रिपेअर करायला आलेले ते ओळखीचे होते काका. सो खूप मस्त अशी त्यांची सिस्टीम आहे की घरी जाऊन असं साफसफाई करणार मीन्स ACची. सो खूप हेल्पफुल वाटलं आणि खूप असं काही घाण नाही झाली जास्ती काहीच नाही आणि मस्त असं क्लिनिंग केलेली. बरेच वर्ष झालेली पप्पांच्या आणि आईच्या रूममधले AC होते ना जरा कूलिंग होत नव्हती. सो त्यांना बोलवलेलं त्यांनी मस्त असं केलं छान असं वाटलं. आणि आता कूलिंग एवढी होते की खूपच कूलिंग होते त्या ह्याची. तरी AC खूप जुना आहे तरी पण स्टील त्यांनी एवढं मस्त असं काम केलं ना. त्यांनी काही चेंजेस केले पार्ट्स 2 चेंज केले आणि बाकी फुल क्लिनिंग केली त्यांनी मस्त डीप क्लिनिंग. आणि त्यामुळे आता मस्त आपलं त्यांचा AC जो आहे तो पूर्ण क्लिअर झालेला आहे. तर ह्याच्यात बघितलं तुम्ही आणि आपण जस्ट आता आम्ही ॲनिव्हर्सरीचं पार्टी होती जी विनय काकाची होती तिथे गेलेलो. तिथे पण मस्त असं एन्जॉय केलं सगळ्यांसोबत जेवलो वगैरे. डिनरला गेलेलो आपण दुर्ग सुरुची वारडा गेलेलो. सो खूप छान जेवण होतं. स्टार्टर्स वगैरे मागवलेले नंतर मग थाळी वगैरे मागवलेली फिश वगैरे आणि त्यानंतर आपण केक कटिंग केली. आईस केक खाल्ला आपण बघितलं तुम्ही सगळ्यांनी आईस्क्रीम खाल्ला आईस केकचं पूर्ण असं आनंद घेतला आणि मग आता घरी आलो लेट आलो. सो हा आता ब्लॉग ह्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. भेटूया आपण पुढल्या ब्लॉगमध्ये. एक मी ब्लॉग्स असं प्रॉपर ब्लॉग नाही केला आहे पण थोडंफार असं शूट केलं. आम्ही नाटकाला गेलेलो एक नाटक बघायला गेलेलो आपल्या इथेच PNP नाट्यगृहात. सो तिथलं पण शूट केलेलं आहे मी. नेक्स्ट ब्लॉगमध्ये ना ते टाकून देईन तुम्हाला हवं तर. छान वाटलं असं मस्त. मी ॲक्च्युली सांगायचं आहे की जवळजवळ खूप म्हणजे 15-18 वर्षांनी मी नाटक बघायला गेलो. खूप लहान असताना एकदा नाटक बघायला आई बाप्पांनी घेऊन गेलेलं. सो त्याच्यानंतर मी नाटक कधी बघितलंच नव्हतं म्हणजे थिएटरमध्ये असं प्रॉपर जाऊन वगैरे. काल मी मीन्स आता गेलेलो. सो खूप मस्त वाटलं छान एक्सपिरियन्स होता. तर ते पण तुम्हाला दाखवीन मी पुढच्या ब्लॉगमध्ये. सो टिल देन टेक केअर बाय आणि सबस्क्राईब करून जा प्लीज. बाय भेटूया आपण पुढल्या ब्लॉगमध्ये.